पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं बाई, हे आलेच की। जानकी काकू कशा? काकूंना काहीतरी बोलायचंय म्हटलं तुमच्याशी। काय झालं? पुन्हा कोणी त्रास देत आहे का तुम्हाला? त्रास? आता मीच तंगड मोडीन त्रास देणाऱ्याच। आता मी बदत नाही कुणाच्याने। तुम्हीच तर मला शिकवलंय ना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं ते। आता माझ्या अंगी बळ आलंय। भले शाबास। पण मग आज काय काम काढलं? मला ना तुमच्यासाठी काहीतरी करायचंय। तुम्ही खूप मोठं कार्य केलंय। लोक तुमच्याबद्दल कौतुकाने भरभरून बोलतात तर माझ्याच अंगावर मुठभर मास चढतं। मलाही तुमचं कौतुक करायचंय। पण मी पडले विधवा स्त्री। मी काही तुमचा असा मोठा सत्कार वगैरे नाही करू शकत। सत्कार? कोण करतंय? कोण आमचा सत्कार? अहो, असं खानावळीत माझ्या कानावर पडलं। जानकी काकू, तुमचे कान म्हणजे हेरासारखे आहेत। बहिर्जी नायकांच्या वंशातला की काय तुम्ही? सत्काराचा काही निरोप आमच्याही कानावर अजून आलेला नाही, त्याआधी तो तुम्हालाही कळला। गंमतच म्हणायची। करा, थट्टा करा माझ्या बापडीची। अहो, डोळे झाकता येतात, तोंड बंद करता येतं, पण हे कान देवाने 7 उघडे ठेवलेत ना। आता कानावर पडलं की ऐकू येणारच। बरं, मग आज काय ऐकलं तुमच्या या 7 उघड्या कानांनी? लोक ताटावर बसले की मन मोकळेपणाने बोलतात, मग ते कानावर पडतं। नाही, होऊ दे तुमचा सत्कार, पण मला ना तुम्हाला जेवू घालायचंय, एवढीच माझी इच्छा आहे। अहो, एवढे मोदक आणलेत की करून? अगं, ते आपलं तोंड गोड करायला। मोदकाचं काय, आड जिभेवर पडलं की पड जिभेला कळत सुद्धा नाही। मला ना तुम्हाला जेवू घालायचंय माझ्या खानामुळे। काकू, त्याची खरोखर काही आवश्यकता नाही। अहो, तुम्ही एवढं बोललात हेच खूप आहे आमच्यासाठी। जेवण वगैरे खरंच काही नको। नाही नाही, मी आता तुमचं काहीच ऐकून घ्यायची नाही। हे आडेवेडे तर चालायचेच नाहीत माझ्या पुढे। काकू, खरंच कशाला इतका घाट घालताय तुम्ही? आधीच कमी का कष्ट पडतात तुम्हाला? अगं, कष्ट कसले? घरचे वैरी झाले, जगणं नकोसं केलं होतं, तेव्हा माझ्या पाठीशी कोण उभं होतं? हे दोघेच ना। अहो काकू, त्यात काय मोठंसं? कर्तव्यच केलं आम्ही आमचं। तुम्ही भामेला आणि वहिनींना मुलीसारख्या वागवता ना, मग आम्ही परके का आहोत? घरच्या माणसासाठी आम्ही इतकंसं केलं तर त्यात काय झालं मोठं? अहो, त्याच मायेनं आणि आपुलकीनं वाटतो की तुमच्यासाठी काहीतरी करावं, तुम्हाला जेवू घालावं। पण मी पडली अशी फुटकी बाई, हातात ना पैसा ना दमडे, त्यात मी विधवा स्त्री। मी काय करणार कोणासाठी? काकू, ठीक आहे, येतो आम्ही दोघं जेवायला। ते अश्रू पुसा बरं आधी। नक्की याल ना? अर्थातच। माझं मन राखण्यासाठी बोलत नाही आहात ना? अहो नाही काकू, अगदी खात्री नाही येऊ आम्ही, मग तर झालं। बळवंतराव, बळवंतराव,
अहो दीनबंधुकार नारायणराव मेघाजी लोखंडे आलेले आहेत. त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, बाहेर प्रतीक्षा करत थांबलेत. अहो आत का नाही घेऊन आलात त्यांना? बाहेर का थांबवले? मी जातो. हा होय. अहो आत नाही का बोलवायचे? मी त्यांना सांगितलं पण. या 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 बसा. नमस्कार. या बुवा बसा. अहो दीनबंधुकारांना आम्हाला भेटण्यासाठी परवानगीची गरज नाही. उरवणे शेठजींनी जे 5,000 रुपये देऊन आमची मदत केली त्या ज्योतिराव आणि आपलाच पुढाकार होता हे आम्हाला माहित का नाही? त्यामुळे शिष्टाचारांची आवश्यकता नाही. बोला, इथे कसे येणे केले? कारण म्हणजे आपला एक सत्कार करावा असं मनात आलं होतं. याबाबत बोलायला आलो होतो. अहो सत्कार कसला? आम्ही आमच्या कर्तव्यास जागलो बस. आमच्या जागी इतर कोणी असतं तरी हेच केलं असतं की नाही बळवंतराव, आपल्या जागी इतर कोणी असतं तर काय केलं असतं हे खटल्याच्या वेळेस पाहिलं. हा आपला विनय आहे की याचं श्रेय आपण घेत नाही. आपण आपल्या कर्तव्य बुद्धीला जागत कार्य करत राहायचं हेच आम्हा केसरीकारांचं ब्रीद आहे आणि त्यालाच आम्ही जागलो. झालं. पण आपण या कर्तव्य बुद्धीला जागत असताना फार मोठी झेप घेतलीत. फिर्यादी राव बहादूर बर्वे असले तरी मूळ करविता ब्रिटिश सरकार आहे हे सगळ्यांना माहित आहे. ज्या कारणासाठी आपण हा घाट घातलात आणि खटला ओढवून घेतलात ते कारण तर मराठी जनतेच्या काळजाला हात घालणार आहे. तेव्हा आपला सत्कार करावा असं आम्हा काही मंडळींच्या मनात आहे. माझे काही चुकले का? ठेव. काही पुण्यासारख्या ठिकाणी या गोष्टी लपून राहत नाहीत ना. म्हणजे तुमचा असा काहीसा बेत आहे हे आम्हाला कालच कळलं होतं. नाही, सत्कार होण्या इतकं मोठं कार्य आमच्या हातून घडलंय असं आम्हाला मुळीच वाटत नाही. लोकांनी आम्हाला मान देण्याची इच्छा दर्शवली हे आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि जाहीर सभांमधून सत्कार घेत प्रत्यक्ष मिरवावं असं आम्हाला खरोखर वाटत नाही किंवा ते आमच्या मनास रुचत नाही असं म्हणा ना. त्यामुळे आम्ही काही हा सत्कार स्वीकारू शकणार नाही. आपलं म्हणणं आम्हाला पटतंय, पण या निमित्ताने लोकांच्या मनातील असंतोषाला वाचा फुटण्यास मदत होईल असे आम्हाला वाटते. त्यामुळे आपण आमच्या विनंतीचा फेरविचार करावा. अहो बुवा, गरज होती त्यावेळी तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहिलात. हे काही कुठल्या सत्काराहून कमी आहे का? जामिनासाठी उरवण्यांनी 5,000 सुरती रुपये एक हाती आणून दिले. ही काही लहान गोष्ट झाली? बरं, आणि सत्कार करायचाच असेल तर आमच्या पाठीशी उभ्या असलेल्या प्रत्येक हाताचा सत्कार करायला हवा. आता उरवणे हयात नाहीत तर त्यांच्या मागे फक्त आम्हीच सत्कार स्वीकारणं हे योग्य दिसेल का? आता आपण कारणच असं सांगितलं की पुढे आग्रह करणं आमच्या मनालाही रुचेल. पण आमच्याकडून काही होण्यासारखं असेल तर अवश्य सांगा. अगदी निश्चित. येतो. आता लोखंडे बुवा एक गोष्ट फार महत्वाची बोलले आगरकर. जनतेच्या मनातला असंतोष, तो असंतोष दूर करण्याचे विविध मार्ग आपण शोधायलाच हवेत. माझ्याही मनामध्ये हाच विचार चालू होता बळवंतराव. पण मला असं वाटतं आपण डोंगरीमध्ये जे बोललो ते महाविद्यालयाचं काम आधी मार्गी गेलो काय? आपला विचार लोकांना कळला तर लोक म्हणतील ग्रॅज्युएट पंचायतने काय नवीन खूळ काढलं. आपल्या 5 जणांना ग्रॅज्युएट पंचायतन असं नाव दिलं होतं मित्रमंडळाने. शास्त्री बुवा गेले आणि पंचकोनातला एक कोण हरवला. आज शास्त्री बुवा असायला हवे होते ना. पण आपटे ही उणीव कधीच न भरून निघणारी आहे. असो, शास्त्री बुवा त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून आपल्या सोबतच आहे. पण आपण सातत्याने असं काम करत राहू की त्यांची उणीव आपल्याला कधीही भासणार नाही.
केसरीकारांकडून शास्त्री बुवांना हीच काय ती मानवंदना. असो महाविद्यालयाचं काम होत राहीलच. पण बळवंतराव आगरकर, तुम्हाला आज दोघांनाही जानकी काकूंकडून आमंत्रण आहे, हे विसरू नका. अरे होच की. लोखंडे बुवा सत्काराचा निरोप घेऊन येण्याआधी जानकी काकूंनी निरोप पाठवला होता. कामाच्या व्यापात ते विसरूनच गेलो. चला गोपाळराव, आपल्याला जानकी काकूंच्या खानावळीत पोहोचायचंय. चला चला निघूच या. काय रे दीनानाथ, अजून तुझी मांडामांड झालेली नाहीये. अरे ती दोघं कधी पण येतील. हे घे पाच. माणसं यायला सुरुवात होईल, पटपट मांडते. हे घे, तिकडे नीट ठेव. आणि काय हे अजून रांगोळी नाही काढून झाली. सुमी कुठे गेली? सुमी, ए सुमी, अगं लवकर लवकर धावत ये. आणि एक काम कर, सुरेख रांगोळी काढ. पंगत कशी एकदम झोकात झाली पाहिजे, कळलं? उभा काय राहिलास? काहीतरी घे 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 लवकर. अरे देवा, काय झालं काकू? अरे नाही, आधण ठेवलंय ना चुलीवर. बराच उशीर झाला आपल्याला. बळवंतराव, ही लोक आपल्याकडे अशी का बघतात? बहुधा आपल्यामुळे यांच्या जेवणाचा चांगलाच खोळंबा झालेला दिसतोय. म्हणूनच खाऊ का गिळू या नजरेनं बघतात. आले का बाळ गोपाळ? नमस्कार काकू. नमस्कार. अरे या या या. अरे सुंबासारखा काय उभा राहिलास? ठेव तिकडे. या ना, हात पाय धुवायला घेऊन जा. जा, हात पाय धुवून घ्या तुम्ही. चला गुरुजी. हो, हे तुम्ही बसून घ्या. बसा ना तुम्ही. या या, बसा. नमस्कार मंडळी. मी म्हंटल होतं ना मगाशी, माझा आग्रह अवहेरणार नाहीत गोपाळराव आणि बळवंतराव. मग मगाशी बाळ गोपाळ म्हणालात ते कोणाला? माफ करा, तोंडातून चुकून गेलं. जगासाठी तुम्ही बळवंतराव आणि गोपाळराव आहात, पण माझ्यासाठी भामा आणि यशोदेचे बाळ गोपाळच आहात तुम्ही. मोठाली नावं घ्यायची सवय नाही ना मला. माफ करा मला. अरे दीनानाथ, वाढायला घे. हो हो. पुरे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता भुकाचे. जीवनगरीची विद्या अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. सुरुवात करा जेवायला, आणि पोटभर जेवण. काकू, किती केलंय तो खरंच. पंक्तीचा अगदी थाट उडवलाय. अहो थाट कसला त्यात, जसं जमलं तसं केलं.
तिकडे तुरुंगात खायचे प्यायचे हाल झाले असतील तुमचे. आता घरचं चांगलं चुंगलं खा आणि तब्येती सांभाळा. हाल कसले आलेत? रोज पंचपक्वानांचं जेवण होतं आम्हाला तुरुंगात. काय आगरकर? नाही तर काय, खीर म्हणू नका, आम्रखंड म्हणू नका, श्रीखंड म्हणू नका. हो दिसतंय किती पंचपक्वानं खाऊ घातली त्या गोऱ्या दैत्यांनी. अहो गाल खप्पड झाले, शरीर वाळलंय तुमचं, फळे पंचपक्वानं खाऊ घातली. किती खराब झालाय गोपाळराव, शरीर अगदी आत गेलंय. जेवा आता. उत्तम काकू, नेहमीप्रमाणे. बरं का बळवंतराव, आज तुमच्यामुळे आम्हासी मेजवानी मिळते. म्हणजे ताटामध्ये 4 गोडाचे पदार्थ आहेत, नाहीतर इतर वेळे काही विचारू नका. असं मग रोज गुळाचा खडा आणि तुपाची धार कोणाच्या पानात पडते रे? थांब, उद्यापासून ना मिरचीची चटणीच वाटते पानात. हा, बरं बळवंतराव, आमच्या कानावर आलंय की तुम्हा केसरीकारांच्या पुढाकारामुळे पुण्यामध्ये नवीन महाविद्यालय सुरू होत आहे म्हणे. खरं आहे का? मनात आहे खरं, परंतु सगळ्या गोष्टी काही अजून मार्गी लागलेल्या नाही. चर्चा सुरू आहे. मी तुम्हाला म्हणालो होतो आगरकर, जानकी काकूंची खानावळ हे कुठल्या हेर खात्यावरून उणी नव्हे. आपण फक्त चर्चा केली, त्याची बातमी झाली नाही, थोर पोचली सुद्धा. थट्टा पुरे झाली आता. दीनानाथ, जा केळीचा घड घेऊन ये आतून, जा लवकर. हो हो. केळीचा घड कशासाठी? काकू, केळी खाण्याची स्पर्धा आहे का काय? नाही, तसं असेल तर मी आत्ताच माघार घेतो. काय दम्यामुळे मला केळी खाणं वर्ज्य आहे. बरं, तुम्ही नका भाग घेऊ, पण आता बघू कोण केळी संपवतं आणि कोण पैज जिंकतं. अहो काकू. दीनानाथ, वाढ सगळ्यांना केळी. अरे काकू देवा, म्हणजे ऐकत नाहीत मला कधी. वाढ वाढ. हा हो आगरकर, एखादं लगेच काही दम्याला त्रास होत नाही तुमच्या. नाही नाही, नको बळवंतराव, तुमचं चालू द्या. वा बळवंतराव, चालू द्या चालू द्या. माझ्या वाटची तुम्हीच खा. चला, इथे 5 संपत आली, तुमची 2च झाली आहेत आत्ताशी. चला चला चला, वेग वाढवा. अहो हो हो, खाऊ तर द्या. काकू, बळवंतराव पैस जिंकणार वाटतं. यशोदा, यशोदा, अहो बसून पाणी प्या. बरं, आज एक गृहस्थ तुमची चौकशी करत दारावर आले होते. कोण गृहस्थ आणि काय सांगितलंस? मी सांगितलं पगडी घरी नाही. पगडी असा उल्लेख केलास तू माझा? हो का? काय झालं? काय म्हणाले हे गृहस्थ? काय काम होतं? मी नाही विचारलं बाई. यशोदा, कोण होतं माहित नाही, कुठून आले पत्ता नाही, काय काम होतं विचारलं नाही, असं कसं? अहो, दारावर आलेल्या परपुरुषाशी गप्पा छाटणं असं बरं दिसतं का? गप्पा? अगं, माझ्या अपरोक्ष कोणी माणूस घरी आला तर त्याची चौकशी करणं म्हणजे गप्पा छाटणं होतं का? अहो, असं काय करता तुम्ही? कसं बोलताय? लोक काय म्हणतील?
घरंदाजबाईने असं काय घरंदाजबाईने परक्या पुरुषाची चौकशी केली म्हणजे तिला शेपूट फुटतं का शिंग उगवतात? शिबाई काहीतरी असतं तुमचं अगदी जगा वेगळं. असं असतं का कुठे? नाही म्हणजे दारावर एखादा परपुरुष आलाय आणि घरंदाजबाई चौकशा करते, रुचतं का तुम्हाला तरी? याच्यात रुचण्याचा न रुचण्याचा काही संबंधच नाहीये. मर्यादेत राहणं म्हणजे घरी आलेल्या माणसाची चौकशी करू नये असं नाही होत. मूर्खपणा म्हणतात त्याला. मूर्ख? आधीच लोक काय काय बोलतात मला, त्यात तुम्ही अजून नवीन नवीन काय काय शिकवा मला. आता यात रडण्यासारखं काय आहे? साधी गोष्ट सांगितली मी तुला, इथून पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. जुन्या चुका सुधारायची संधी मिळते ही फार मोठी गोष्ट आहे. पानं घे, मला जेवण करून निघायचंय.